कितवा मॅन ऑफ द मॅच भेटलाय या 6व्या पर्वामध्ये? एकूण टोटल किती भेटलेले आहेत मॅन ऑफ द मॅच? या 6व्या वर्षामध्ये पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच आहे. खूप चांगला वाटते आणि दरवर्षी मी वाट बघतो. वर्षाला एकदाच खेळायला भेटतो, कारण की आम्हाला खेळायचा टाईम नाही भेटत, काही कामाचं प्रेशर असतो. आणि आपल्या पोरांच्या मेहनतीबद्दल काय सांगाल? कसं वाटते ग्राउंड मॅनेजमेंट कसं वाटतंय? खूप चांगला मॅनेजमेंट केला आहे. महिना दीड महिना त्याला काम करतात पोरा. अतिशय आनंद वाटते, कारण असंच करत राहू, असंच पुढे वाढत राहू, सगळे लीग होत राहू, पुढे आपलं सगळे कुटुंब चांगला असं जोडून राहू, मी अपेक्षा करतो. आणि पुढील मॅच साठी काय असेल? हाच परफॉर्मन्स असेल की यापेक्षा जास्त? याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स करायची पूर्ण टीमची अपेक्षा असेल. फायनल पर्यंत जाऊ, फायनल पण मारू, पण बघू काय वेळेवर सगळे कमिट करायला काय आता सध्या सांगू शकत नाही. चालेल, बेस्ट ऑफ द नेक्स्ट मॅच. थँक्यू साहिल. आपण देखील थोडा आता विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा जाऊया आपण आमच्या कळवा एक्सप्रेस मिस्टर अजित पाटील यांचा आवाज या मॅच साठी ऐकूया आणि मैदानाच्या तुम्हाला पुन्हा एकदा डान्सिंग कंपायर प्रमोद किणी यांचा तो जलवा पाहायला मिळेल. ध्रुव गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत ओपनिंग पेअर यतीन आणि सूरज. पहिला चेंडू डाऊन द लेग स्टंप, 100च्या रूपानं स्कोर कार्डला स्टार्ट झालाय. ध्रुव पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला खेळताय, सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 2 वर स्थिरावले गेले. बॅकफुटला जाऊन हलका सॉफ्ट ड्राईव्ह, डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 2 रन्स विदाउट लॉस. ध्रुव चांगली गोलंदाजी प्रभावित केली या खेळाडूनं आणि इथे सरळ डाऊन द ग्राउंड ऑन दी अपचा भव्य षटकार यष्टीचे. यतीनच्या बॅट मधून येतोय भव्य षटकार. इंटेंट क्लिअर केलाय यतीननं की स्लॉट मध्ये चेंडूला आम्ही प्रयत्न करू आउट ऑफ द पार्क खेळण्याचा. आणि आणखीन एक भव्य शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. मयूर चुकी नाहीये आणि जबरदस्त डान्स आमचा बघायला मिळतोय. खास करून मिकी माऊस यांचा डान्स आपण बघताय, जबरदस्त डान्स. निकेत गेल्यात, बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळतायत. स्वीपर कव्हर्सला सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचते 9 धावा. पहिलं षटक कंप्लीट संपलेला आहे षटक. 9 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. एक षटकार आणि त्यानंतर जी कमबॅकिंग झाले ही वाखाणण्याजोगी बघायला मिळत आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, जबरदस्त टायमिंग आणि त्या टायमिंगच्या जोरावरती पहिलं षटक संपताना धावसंख्या स्थिरावले 9 वरती. नवीन गोलंदाज मयूर
दरम्यान निकेत ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन उंची जास्त आहे आणि झेल सांडलाय तिथे आपण बघतोय. रमेश थोडेसे टेन्शन मध्ये होते, व्हायब्रेशन दिसत होतं इथून झेल घेण्याच्या अगोदर. आणि त्याची संधी निकेतला मिळते. धावसंख्या 2 ने आकार घेताना 11 वर स्थिरावलंय. पुणे डाऊन द ग्राउंड. पंचांचा कॉल, इट्स नो बॉल. आणि 2+1 धावसंख्या 3 ने आकार घेताना पोहोचते ती 14 धावा. नक्कीच सर्वांना विनंती आहे, ज्याची मॅच नसेल जेवणाची व्यवस्था सुरू झाली, ज्यांची मॅच नसेल त्यांनी जेवून घ्या. आपण बघतोय जेवणाची स्टार्ट होते. धावसंख्या बघायला मिळते 15. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज सुधीर. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय सूरज. सूरज यांचं कॅल्क्युलेट क्रिकेट बघायला मिळते. सिंगल डबल कडे पूर्णतः फोकस केलाय आणि ज्या ज्या वेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला जातो त्या त्या वेळेला तो रिस्की रन्स घेतोय आणि जबरदस्त फुटवर्क बघायला मिळतंय सूरज यांच्याकडनं. आणि एक जबरदस्त पोलचा फटका, 2 धावा डिक्लेअर झोन कडनं बघायला मिळत आहे. धावसंख्या 2 ने आकार घेताना 18 वरती पोहोचते. त्यानंतर जेवणाची व्यवस्था सुरू झाले. 18 धावा स्कोर कार्ड वरती. कहते हैं ना कि खाने से अधिक वक्त खाना बनाने में लगता है और खाना बनाने से अधिक वक्त खाना कमाने में लगता है और खाना कमाने से अधिक वक्त उगाने में लगता है. त्यासाठी तेवढंच घ्या जेवढं तुम्ही जेवू शकताय. हे भरपूर महत्वाचं आहे. वाया जाऊ नये याची नोंद असू द्या. धावसंख्या 20-20 वर. निकेत बॉल द्या बॉल. निकेत यांची जबरदस्त बॅटिंग आहे. त्यांना माहिती आहे मॅच भरपूर महत्वाची आहे आणि त्यासाठी पूर्णतः फोकस केलाय. निकेत सिंगल डबल वरती पूर्णतः कॉन्सन्ट्रेट राहील. भरपूर चांगली बॅटिंग. आणखीन 2 धावा. गुड बॅटिंग. उत्कृष्ट बॅटिंगचं प्रात्यक्षिक निकेत यांच्याकडनं बघायला मिळते. नेहमी म्हटलं जातं ब्युटिफुल ड्रेस कॅन चेंज युअर पर्सनॅलिटी बट ब्युटिफुल बिहेवियर कॅन चेंज युअर लाईफ. आणि तेच इथे बघायला मिळते. चांगलं वागणूक मॅचच्या माध्यमातून दाखवत आहे. धावसंख्या पोहोचले 22 वरती. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. 22 धावा झाल्या. 2 षटकं परिपूर्ण होत आहेत एका चांगल्या दिशेने जाताना. कारण समोर एक तगडा संघ आपण बघताय जो फिल्डिंग करतोय. HV11 ज्यांनी आघात जबरदस्त केलाय या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये जिंकत त्यांचा इरादा ज्यांनी स्पष्ट केलाय. HV11 मयूर असतील आणि ऑल टीम जबरदस्त खेळत आहेत. परंतु इथे निकेतनं आपला इंटेंट क्लिअर केलाय चांगली बॅटिंग करताना. समोर सूरज आहेत, खेळतायत पुन्हा अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट होईल. डिक्लेअर झोन कडे गेलाय. धावसंख्या 23 वर स्थिरावते. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचं पेशन्स आणि हार्डवर्क भरपूर महत्वाचं आहे. पुढचा चेंडू निकेत ऑन स्ट्राईक. 23 धावा. आणि इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. थोडस मोठा शॉट खेळण्याचा मोह निकेतला आवरता आला नाही. लॉंग ऑफ लाईक जबरदस्त जाईल. फलंदाज आउट. गॉन. बघतोय धावसंख्या पोहोचले 23 वरती. गोलंदाज रमाकांत ऑन साइडला खेळतायत. चांगलं फिल्डिंग. नवीन बॅटर्स 24 वरती स्थिरावले. पुढचा चेंडू 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. पाकपुटला जाऊन हलवरपणे खेळताय सिंगल रन साठी. चांगलं कॉन्सन्ट्रेशन आहे. 25 वरती स्कोर कार्ड स्थिरावलंय. स्ट्राईक वरती बॅटर आहेत.
दरम्यान 26 धावा स्कोर कार्ड वरती तन्मय आणि सूरज यांची सुंदर पार्टनरशिप बहरताना. शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे आणि शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संधी जेव्हा मिळते तेव्हा धावा येणं गरजेचं असतं. पुढचा चेंडू रमाकांत यांचा आणखीन एक चांगला शॉट मिड विकेट रिजन मध्ये खेळताय. धावसंख्या सिंगलने 27 वर 9च्या सरासरीने 27 झालेले आहेत. याच पद्धतीने डेथ ओव्हर मध्ये धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 36 बघायला मिळू शकतो एसटीचे. जबरदस्त एंटरटेनमेंट आपल्याला बघायला मिळते. आदर्श नगर प्रीमियर लीग 6वं पर्व उत्साह ऊर्जा आणि उच्च दर्जाचं टॉप क्लास मनोरंजन आपल्याला बघायला मिळते. आणि सर्व तारे सितारे आज आदर्श नगर मध्ये दाखल झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू इथे सरळ डिक्लर झोन कडे धावसंख्या 2 ने आकार घेते. 35 धावा आणि चेंडू शेष आहेत. 1 टू गो. लास्ट टू गो. पुढचा चेंडू इथे डाऊन द ग्राउंड मै सेल सुटलाय आणि 2 धावा परिपूर्ण होत आहे. तिसऱ्या धाव्याचा अटेम हा ना मध्ये 3 नाही पूर्ण होत. 2 धावा आणि धावसंख्या 2 ने 38 टू विन. नेक्स्ट मॅच कडे आपण बोलतोय. राजपूत विनर्स आणि छत्रपती वॉरियर्स. बोथ टीम कॅप्टन टॉस साठी या. छत्रपती वॉरियर्स आणि राजपूत विनर्स. चला आपण टॉस ची प्रक्रिया पूर्ण करतोय. राजपूत विनर्स आणि छत्रपती वॉरियर्स. चला दोन्ही संघ नायक टॉस साठी या. कोस्टल वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला आपण कुठे कुठे वैशाली मॅम यांच्या शुभ हस्ते करतोय कॉइन स्पिन. राजपूत विनर्स संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळतोय छत्रपती वॉरियर्स चॉईस आणि राजपूत विनर संघाचा कॉल आहे. बघूया. 2026 टॉस जिंकलाय राजपूत विनर्स. टॉस जिंकला काय घेईल क्षेत्ररक्षण
पहिली मॅच खेळलेले आहेत, हरलेले आहेत, डू ऑर डाय मॅच आहे, फिल्डिंग घेतलेली आहे. ओपनिंग टीमला किती धावापर्यंत एक थांबवण्याचा गेम प्लॅनिंग असेल कमीत कमी 20. आणि त्यासाठी तुमचे कुठले गोलंदाज आहेत जे चांगले विकेट घेतील? आमच्याकडे गोलंदाजाची कमी नाही, सगळेच गोलंदाज त्यांचा बेस्ट देत आहेत. सो बघूया आता. आणि यंदा आपण बघतायत की पूर्णतः ॲटमॉस्फिअर खूप चांगला आहे, डान्सर आपले भरपूर आलेले आहेत, एक जबरदस्त ॲटमॉस्फिअर क्रिएट केलाय. काय म्हणशील या वातावरणाबद्दल? अशा वातावरणात खेळायला पण मजा येते आणि बघायला पण सगळेजण एन्जॉय करतात. सो बघूयात. मॅच सुरू होते, टॉस जिंकला असता आपण काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण आता टॉस हरलाय तर बॅटिंग करायची आहे, तर आता करू आम्ही. पहिली मॅच आपण गमावले, जिंकलेली आहेत. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी राजपूत विनर्सने आणि घेतलंय प्रथमतः फिल्डिंग. वळी आपण टार्गेट सेट केले ते 38चं. कोस्टल वॉरियर्स मंगेश काटेला. उजव्या बॅटने खूप चांगलं टायमिंग आहे आणि सागर मंडल आमच्या सोबत जोडले गेलेले आहे. सागर, काय म्हणशील? एक सुंदर नियोजन. सागर, खूप चांगले अथक परिश्रम तुम्ही नेहमी करत असता आणि तुमच्या थ्रू आदर्श नगर प्रीमियर लीग एन्जॉय करण्याची आम्हाला संधी मिळते. काय म्हणशील आपल्या लीग बद्दल या चेंडू नंतर? अप्रतिम टायमिंग आहे, सिंगल रन्स. बोल सागर, काय म्हणशील? काय नाही, सर्व एकत्र येतात वर्षातून एकदा, खूप चांगलं वाटते आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आमचा, तर ते पुढे चालू राहील. आणि त्यासाठी जो आपला संपूर्ण टीम आहे ती खूप चांगलं सहकार्य करते सागर. हो, नक्कीच. धावसंख्या पोहोचते. यंदा आपण बघतायत नवीन लुक आपण दिले आणि तो जवळजवळ सक्सेस झालाय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने ॲटमॉस्फिअर आहे, ज्या पद्धतीने उत्साह आहे आणि प्रत्येक जण आपलं 100% देताना आपण बघतायत. नक्कीच एक माझ्या मनामध्ये विचार होता की आपण यूट्यूब लाईव्ह ठेवतो तर असं काहीतरी वेगळं करावं. मी पोरांसमोर हा विषय मांडला आणि पोरांनी साथ दिली आणि सक्सेस झालं, तर चांगलं वाटते. की हा जो कन्सेप्ट आहे, मी साहिलला विचारलं होतं दरम्यान वाईड बॉल आहे, की ही जी संकल्पना आहे ती कोणाच्या माइंडमधनं प्रथमतः आली? माझ्याच माइंडमध्ये होतं, पण बोलू का नको असं होतं, कारण की पोरं हो सांगतील का नाही सांगतील. पण पोरांसमोर विषय मांडला, पोरांनी साथ दिली आणि झालं, चांगलं झालं. नक्कीच तुम्ही प्रत्येकाला आनंद देत आहेत. आदर्श नगरमधील प्रत्येक जण असेल एन्जॉय करतायत. तुमच्याही जीवनामध्ये असाच आनंद सदैव राहू आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि वळतोय मॅचकडे. तर धाव्या स्कोर कार्डवरती पहिल्या षटकानंतर 8 टार्गेट सेट केले. अमर पाटील आम्हाला सांगतायत 38, म्हणजे येणारे चेंडू आहेत ते 18 मध्ये 30. 18 बॉल रिमेनिंग आहे, 30 रन्स रिक्वायर्ड टू विन असा बॅटल आहे. टार्गेट मोठं नाहीये, फक्त तुमचा आत्मविश्वास, तुमची कन्सिस्टन्सी भरपूर महत्वाची आहे. आणि समोर 2 दिग्गज बॅटर आहेत, एका बाजूने मयूर आहे आणि स्ट्राईकला आहे ते आर्य, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा आपल्या नावावरती नोंदवलेला आहे असा बॅटर आहे. आर्य आपण बघतायत ऑन साइडला आणि इथे आर्य ची खेळी येते संपुष्टामध्ये. आणि प्रमोद किनी जबरदस्त एन्जॉय करतायत, चांगला डान्स. आणि प्रामुख्याने त्यांचं आम्ही कौतुक करतोय, कारण ते प्रत्येक बीट फॉलो करतायत आणि सर्वांना मनोरंजन देत आहेत. त्यासाठी सागर मंडळ यांच्याकडनं प्रमोद यांच्या उत्कृष्ट डान्ससाठी 200 ₹200 कॅश प्राइज आलंय. न्यूमॅन मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत. ही एन्जॉयमेंट आहे, ही खूप मोठी उपलब्धी आहे आपल्याला. यांना एक संधी द्या तुम्ही बॅटिंगची. मनीष मैदानाच्या आतमध्ये, पुढचा चेंडू नो आणि नो +2. 3 धाबा येत आहेत. एकच 1+1 धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 11 वरती पोहोचले. पुढचा चेंडू, आणखीन एक चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न. निकेत आहे तिथे, धावसंख्या 12 वर स्थिरावले. 38 धावांचं आव्हान आहे आणि खऱ्या अर्थाने SV11 आपण बघतायत चांगल्या फॉर्म मध्ये असणारा संघ आहे.
अप्रतिम चांगलं टायमिंग, प्रॉपर कलेक्शन, 2 धावा डिक्लेअर झोन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 14 वरती स्कोर कार्ड बघायला मिळते. केबीसी फूडचे ऑनर सन्माननीय कुमार वैती आणि सागर वैती सरांचं शुभागमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय त्यांनी मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. कुमार सर आणि सागर सरांना विनंती असेल. ऑल ट्रॅक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य केलेले आहेत दानशूर दाते आणि एक मोठा शॉट निकेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फलंदाज मयूर OUT आउट. दरम्यान सन्माननीय सागर वैती सरांचं शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ऑल ट्रॅक आपण बघताय. स्कोर झालाय एक चेंडू शेष आहे सर. एक नो आणि एक वाईट होता. एक बॉल आहे अजून. तन्मय यांचा धावा स्कोर कार्ड वरती 15 झालेले आहेत. आता येणारे 13 चेंडू आणि 23चं इक्वेशन आहे. मॅच मध्ये एक जान फुकण्याचं काम करतोय. तन्मयला बघूया. तन्मय अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मार्गस्थ होताना समोर बॅटर आपण बघतोय हर्ष. आडव्या बॅटने खेळतायत. सिंगल्स कंप्लीट केली जाईल आणि 2 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. 16 धावा. येणारे 12 मध्ये 22चं इक्वेशन आहे एसटीचे. नंतरची मॅच आपण बघणार आहोत. राजपूत विनर्स बनाम छत्रपती वॉरियर्स. दोन संघामधला एक जबरदस्त झुंज नेक्स्ट मॅच मध्ये बघायला मिळेल. 12-22 16 झालेले आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होईल. चला थोडस स्पीडअप करा. निकेत तयार आहेत. एकच शेवटची सिंगलच रन. 15 झालेल्या 16 झाल्या. 38चं टार्गेट आहे. 12 मध्ये 22चं इक्वेशन आहे. उत्कृष्ट स्पर्धा. आदर्श नगर प्रीमियर लीगचा हा उत्साह, ऊर्जा, नेत्रदीपक नियोजन आणि चुरस प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती आपण बघतोय, एन्जॉय करतोय. निकेत हो चांगला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉमिनेट केले निकेतनं. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू. याही वेळेला आपण बघतायत फलंदाज थोडेसे प्रेशर मध्ये खेळताना दिसत आहेत. हर्ष. पुढचा चेंडू आणि झेलची संधी होती. 1 धाव मिळेल. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. निकेत प्रथमतः फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी. इट्स अ वाईड बॉल. 9 मध्ये 20 बनवायचे आहेत. 18 झालेले आहेत. मनीष ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन डाऊन द ग्राउंड खेळतायत आणि इथे सरळ मनीषच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. पूर्ण विराम. आउट.
अंतिम 6 चेंडूमध्ये सहा 18ची गरज आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. नवीन गोलंदाज डेथ ओव्हरला आलाय. अंश येतोय. 6 मध्ये 18ची गरज आहे. आडव्या बाटने डिक्लर झोन कडे 5-17ची गरज आहे. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. एका बाजूने आपण बघताय स्ट्रायकर बॅटर सुधीर. तून काय कॅल्क्युलेशन असेल, किती धावा एका चांगल्या स्थितीकडे जातील, कारण ग्रुप आहेत ए बी ग्रुप आणि तिथे आपले असणारे संघांचा रन रेट भरपूर महत्वाचा असेल. डॉट बॉल. आता येणारी चेंडू तुमच्याकडे ते 4 मध्ये बनवायच्या त्या 17 धावा. 3 मोठे षटकार आणि सुंदर खेळी साकारताना आणखीन एक धक्का लागतोय. चेंडू असतील 3 आणि 3 मध्ये 3 उत्तुंग षटकार खेळावे लागतील. थोडेसे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. 2 मध्ये बनवायच्या त्या 16. विजयाचा सुगंध दरवळताना फिल्डिंग टीम आपण बघतायत. कोस्टल वॉरियर्स निकेतची जबरदस्त खेळी, त्याच्यानंतर कंजूसी गोलंदाजी स्पर्धेचं आकर्षण राहिले आपण बघतायत. अंतिम चेंडू आणि ते स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डिक्लर झोन कडे जाईल. पंच आम्हाला सांगतायत रन्स किती असतील. पंच रन्स किती आहेत. सिंगल. त्यानंतर आपण वळतोय मुख्य मंचाकडे. कॅमेरामॅन थोडस फोकस करा. आमच्या मुख्य मंचावरती नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय, सागर वैती सर असतील, कुमार वैती सर, केबीसी फूड चे ऑनर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॅक्स आम्हाला उपलब्ध करून दिले. एक मोठी कामगिरी आणि त्यांच्या समवेत कल्पेश मांगेला सर सुद्धा आहेत. तर आम्ही विनंती करतोय अक्षय हडन यांना. अक्षय या पण. अक्षय यांना मी विनंती करतोय. सागर वैती सरांचं आपण करूया या ठिकाणी वेलकम. एक अप्रतिम असे दाते आणि या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य दिले, सर्व ट्रॅक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिले. थँक्यू सागर सर. आणि आपला शुभ सन्मान. कॅमेरामन फोकस करा आपण मुख्य मंचाकडे. मायेची शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण करतोय सागर सरांचं भव्य शाही वेलकम. जोरदार टाळ्यांचा गजर. मायेचा पुष्पगुच्छ, या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी करतोय प्रार्थना सागर सर. आणि त्यानंतर आपण कुमार वैती सरांकडे जातोय. कुमार सर या.